ज्या व्हिडिओमध्ये बिबट्यासारखा प्राणी दिसतोय तो नक्की बिबट्या आहे का, हे मात्र 100% सर्वेक्षण करणं आवश्यक आहे. आणि तो जर बिबट्या असेल तर त्याचा त्रास रत्नागिरीकरांना होऊ नये यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या त्या आज आपण फायनल केल्या. त्याच्यामध्ये त्यांच्या पावलाचे ठसे मिळालेत का, तर पावलाचे ठसे मिळालेले नाही. विष्ठा कुठे मिळाली का, विष्ठा कुठे मिळालेली नाही. तो ज्या ठिकाणी बसला होता तिथे काही त्याच्या अंगाचा वास आहे का, ते देखील पोलीस डॉगना काही मिळालेलं नाही. तरी देखील तो बिबट्याच आहे असं समजून जी जी काही प्रक्रिया करावी लागते वन खात्याला, ते करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आणि 4 ठिकाणी आपण हे पिंजरे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे शहरामध्ये. एक 2018 मध्ये जिथं खऱ्या अर्थानं रत्नागिरी शहरामध्ये बिबट्या दिसला होता, त्या थिबा पॅलेसचं जे जंगल आहे जिथे स्वामी मठ आहे, त्या भागामध्ये बिबट्या दिसला होता. तिथे एक पिंजरा लावायचा निर्णय घेतलेला आहे. सावंतांच्या बागेमध्ये काल जो प्रकार घडला हे आपण सोशल मीडियावर बघितलं. त्या बागेमध्ये एक पिंजरा लावायचा ठरलेला आहे. तिसरा पिंजरा संदेश करपुडकरांच्या परिसरामध्ये तिथं लावायचा ठरलेला आहे. आणि चौथा आता वन खातं ठरवेल तिथे ते लावतील. आता हे पिंजरा लावल्यानंतर त्याच्यामध्ये सीसी कॅमेरे लावतील, अजून जे काही फुटेज त्यांना पाहिजे ते मिळतील. पण सद्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी भयभीत होण्यापेक्षा ज्या इन्स्ट्रक्शन वन खात्याने दिलेल्या आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला काही घाबरण्याचं कारण नाही. जर तो शहरामध्ये बिबट्या असेल किंवा त्या परिसरामध्ये असेल त्याला काही कालावधीतच आपण जेरबंद करू. पण सद्य परिस्थितीमध्ये नक्की तो प्राणी काय आहे, कुठचा आहे, हे जरी त्याच्यावर दिसत असलं तरी तो बिबट्याच आहे किंवा वाघच आहे असं समजून सगळी यंत्रणा रत्नागिरी शहरामध्ये आजपासून लावायला आपण सुरुवात केलेली आहे, जी डिझास्टरच्या वेळी लावली जाते. म्हणजे आज आपण असा निर्णय घेतलाय की तो बिबट्याच आहे आणि तो त्या 25 किलोमीटरच्या परिघामध्ये आहे. आणि वन खात्याचे काही त्याच्यामध्ये नियम असतात की तो किती किलोमीटर पासून बाहेर येणार नाही, किती अंतरावरनं बाहेर येणार नाही. त्या सगळ्याला कव्हर करून ज्या सगळ्या प्रायोरिटीज आहेत त्याला पकडण्याच्या, त्या सगळ्या आजपासून फॉलो करण्याचे निर्देश पालकमंत्री म्हणून मी दिलेले आहेत आणि त्याची कार्यवाही देखील सुरू झालेली आहे.